नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण झटकेपट अशी रेसिपी. पनीरची भाजी आणि नान बनवलेले आहेत. नान हे मी पुढच्या भागात दाखवणार आहे. हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी पुढच्या भागात दाखवेन. त्यासाठी लागणार आहे साहित्य: पनीर घेतले 250 ग्रॅम, काजू, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, कसुरी मेथी, मगजबी, धना पावडर, लसूण, कांदे आणि 2 टमॅटो, कोथिंबीर. तर आपल्याला कांदे, टमॅटो आणि कोथिंबीर हे छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे. पनीर घेतलेलं आहे मी 250 ग्रॅम. तर कांद्याची छाल वगैरे काढून घेतलेलं आहे मी आणि असे मोठ्या मोठ्या पीसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे. याची ग्रेव्हीज बनवायची आहे आपल्याला. या पद्धतीने कट करून घेतले कांदे. तसेच आपल्याला टमॅटो पण कट करून घ्यायचे आहेत. एक टमॅटोचे 8 ते 10 पीस करायचे आहेत. तर मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 1 ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यात कांदे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. कांदे घातल्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचे काजू, त्याच्यामध्ये टाकायचे मगजबी आणि हे 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये चांगलं. तोपर्यंत मी टॅमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. पनीरचे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने पीस तयार करून घ्यायचे आहेत. मी खूप मोठे मोठे पण नव्हते केले आणि खूप छोटे पण नव्हते केले, असं मीडियम साईजचे पनीरचे पीस केलेले होते. पनीर घेताना चांगलं बघून घ्यायचं आहे. फ्रेश पनीर घ्यायचं आहे. पनीर जर चांगलं असलं तर भाजी चवीला छान होते. बघू शकतात किती छान चौकोनी चौकोनी तुकडे झालेले आहेत. या पद्धतीने आपण सगळे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी 2 पाण्याने पनीर. बघू शकतात तोपर्यंत आपला कांदा, काजूची हे उकळलेलं आहे छान. ते आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. मी मिक्सरच्याच भांड्यात काढून घेते आहे. पाणी घ्यायचं नाही त्याच्यात. हे गार झाल्याच्यानंतर पेस्ट करायची आहे त्याची. पनीर घेतलेलं आहे मी एका बाउलमध्ये. त्याच्यामध्ये हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे चवीला छान लागतं पनीर. असं मीठ आणि हळद लावून जर तुम्ही फ्राय केलं ना तर मग चवीला छान लागतं. अजून सगळं मीठ आणि हळद मिक्स करायचे आहे. त्याला एक सगळ्या साईडने लागली पाहिजे. मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये टाकायचे आहे ते पनीरचे पीस केलेले होते, ते टाकायचे आहेत आपल्याला. आणि खूप पण फ्राय करायचं नाही आहे आपल्याला, लाल होईल असं. लाल जर झालं ना तर असं थोडंसं वातडं वातडं लागतं पनीर. आणि असं कमी गॅसवरती कमी फ्राय केलं तर मग असं सॉफ्ट असतं पनीर. बघू शकतात अगदी खालीवर केलेलं आहे मी तेलामध्ये फक्त. आणि आता काढून घ्यायचं आहे. आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला तो मसाला वाटून घेतला होता, काजू, मगजबी आणि कांदा, ती पेस्ट टाकलेली आहे मी. छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलात. आणि गॅस हा कमीच ठेवायचा आहे, नाही तर ही पेस्ट लगेच खाली लागून जाते काजू आणि मगजबी असल्यामुळे. आणि झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनटं छोट्या गॅसवरती शिजू द्यायचं आहे. बघू शकतात साईडने तेल निघायला लागलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यात आपण ती टमॅटोची पेस्ट केलेली होती ती पण टाकून घ्यायची आहे. ती पण एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायची आहे. अशी जर भाजी केली ना अगदी पटकन बनते. कोणी अचानक आपल्याकडे पाहुणे येणारे असले तर 10 ते 15 मिनटात भाजी रेडी होऊन जाते ही. परत मी झाकण ठेवलं होतं
2 मिनटासाठी. कंटिन्यू हलवून घ्यायची आहे हा मसाला, नाहीतर लगेच खाली लागून जातो. याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे. लाल मिरची पावडर 2 चमचे, 2 चमचे धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. अगदी कमी मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होणारी आहे. हळद आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी कमी मसाले लागतात. एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतला आहे आणि 2 मिनटं मी झाकण ठेवून हा मसाला शिजवून घेतलेला आहे. बघू शकतात कसं तेल सुटलं आहे. परत मी 2 मिनटं झाकण ठेवून घेणार आहे. परत आपल्याला झाकण काढून चेक करून घ्यायचं आहे. किती छान तेल सुटलेलं आहे. आता आपली ग्रेव्ही ही तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेतलेलं आहे मी. तुम्हाला घट्ट पातळ ज्या पद्धतीने पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. थोडंसं नॉर्मली पातळच ठेवायचं आहे, अजून घट्ट होते ही भाजी शिजून. बघू शकतात ग्रेव्ही छान शिजलेली आहे. कलर पण खूप छान आलेला होता. अगदी हॉटेलमध्ये कलर असतो त्या पद्धतीनेच कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर टाकून घेतलेलं आहे. सगळ्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत पनीरच्या आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि पनीर टाकल्याच्या नंतर खूप वेळ उकळू पण द्यायची नाही ही भाजी. त्याच्यामुळे काय होतं, खूप वेळ जर शिजलं ना पनीर तर वातडं होऊन जातं पनीर. आणि त्याच्यावरती कसुरी मेथी टाकायची आहे. 1 चमचा भरून कसुरी मेथी घेतली होती मी. कसुरी मेथी पण छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि वरून मी कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे. बघू शकतात किती छान कलर आलेला आहे. खूप छान झाली होती चवीला ही अशी भाजी. आणि अगदी 10 ते 15 मिनटात होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नानचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका. नक्कीच मी नानचा व्हिडिओ पण 2 ते 3 दिवसात टाकेलच. व्हिडिओ पण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. आणि रेसिपी बनवून बघायला विसरू नका.